नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या लहान मुलांच्या विषयी अतिशय प्रभावी उपाय जो आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेला आहे. प्रत्येक घरातली समस्या, अगदी माझ्याही, तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्या ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत ना, त्या घरामध्ये ही समस्या आहेच. आणि खरं सांगू का, आई वडील या समस्येला इतके त्रस्त झालेले आहेत की यातून सुटका कशी करावी किंवा यातून आपल्या मुलांना बाहेर कसं पाडावं हे कळत नाही. अगदी माझ्याही बाबतीत तेच घडलं. पण मी ज्या वेळेपासून हा उपाय करायला लागले त्यावेळेपासून माझ्या मुलामध्ये खूप बदल झालेला आहे. तर मी हा उपाय करत असते. तर तुम्हालासुद्धा म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू. तर हा उपाय जो आहे तो आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या हितगुजामधून सांगितलेला आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी हा उपाय कराल तर नक्कीच ही जी काही समस्या आहे, अर्थात थंबनेलवरून तुम्हाला कळालीच असेल, तर त्या समस्येमधून तुमची मुलं बाहेर पडतील नक्कीच. तर कोणती समस्या हो? तर बघा, मोबाईल. आपल्या प्रत्येकाच्या घरात मोबाईल तर असतोच, लहान मुलेही असतात. पण तो मोबाईल म्हणजे एक आता व्यसन झालेला आहे. अगदी मोठी माणसं काय, अगदी लहान मुलं काय, वृद्ध काय, सगळ्यांच्याकडे सध्या स्मार्टफोन आहेत. तर हा स्मार्टफोनच एक व्यसन झालेला आहे. आणि त्यातल्या त्यात लहान मुलं म्हणजे पूर्ण त्याच्या आहारी गेलेले आहेत. अगदी जेवताना मोबाईल लागतो, अभ्यास करताना मोबाईल लागतो. मी म्हणजे असं काही बघितलेलं आहे की एक ठिकाणी मला मोबाईल दे नाही तर मी अभ्यास करणार नाही, अशी मुलं पण आहेत. मला मोबाईल बघायला दे नाही तर मी जेवणार नाही, असं आहे. अगदी माझ्याही घरात तेच होतं. पण खूप बदल झालेला आहे ह्या उपायाने. तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा. खूप सुंदर आणि साधा सोपा उपाय आहे, जास्त काही करावं लागत नाही. तर काय करायचं बघा. तर सगळ्यात पहिले एक नंबर आहे बघा. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अनेक शास्त्र असतात. म्हणजे वास्तुशास्त्र आहे, अंकशास्त्र आहे. तर अंकशास्त्र हे शास्त्राचा सुद्धा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होत असतो. तर काही असे नंबर असतात किंवा काही असे अंक असतात, त्या अंकाचा म्हणजे कधीकधी आपला म्हणतो ना की मूल्यांक, बुद्ध्यांक हा असतो. तर असे जे काही अंक असतात त्यांचा आपल्या आयुष्यावरती, आपल्या कुंडलीवरती खूप परिणाम होत असतो. तर असाच एक अंक आहे किंवा असाच एक आकडा आहे, जो आकडा तुम्हाला तुमच्या मुलांच्या म्हणजे मुलांच्या ड्रेसवरती लिहायचं आहे. आता कसं लिहायचं, काय लिहायचं बघा. कोणत्या रंगाच्या पेनाने लिहायचं. तर सगळ्यात पहिले आता कधीही आपण एखादा उपाय करतो, सेवा करत असतो, अर्थात महाराजांना प्रार्थना करायची की हा उपाय माझ्या म्हणजे मी जी काही कुणासाठी करत आहे त्याला लागू होऊ दे किंवा तो उपाय मला लागू होऊ दे. म्हणजे आपण कुणासाठी करत आहोत त्याच्यासाठी पहिल्यांदा महाराजांना प्रार्थना करायची. अर्थात आपण आपल्या मुलांसाठी करत आहोत. तर त्याने मोबाईल कमी घ्यावा किंवा त्याचं मोबाईलमधून लक्ष निघून जावं आणि योग्य त्या ठिकाणी त्याचं लक्ष लागावं. त्याने अभ्यास व्यवस्थित करावा, मोबाईल वापरू नये असं आपल्याला सगळ्या पालकांना वाटत असतं. पण हल्ली खरंच खूप मोबाईलचं खूप वेड लागलेला आहे मुलांना. तर पहिल्यांदा महाराजांना प्रार्थना करायची की मी हा जो काही उपाय करते तो मनापासून करते आणि तुमचा आशीर्वाद माझ्या मुलाच्या पाठीशी राहू दे. हा जो काही उपाय आहे तो त्याला लागू होऊ दे. आणि मोबाईलचं जे काही त्याला वेड आहे, प्रत्येक गोष्टीत त्याला मोबाईल लागतो, तर त्यापासून तो दूर होऊ दे, योग्य ठिकाणी त्याचं मन लागू दे. अशा प्रकारे तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच महाराज ऐकतात. मग कोणतीही सेवा असो, कोणताही उपाय असो. तर आता काय करायचं बघा. तर तुम्ही जर समजा तुमची मुलं शाळेत जात असतील किंवा अगदी छोटी मुलं पण मोबाईल घेतातच, अगदी 1.5 वर्षापासून 2 वर्षाची अशी लहान मुलं पण जी शाळेत नाहीच जात ती पण मुलं मोबाईल घेत असतात. आणि हो, तुम्ही हा उपाय मोठ्यांसाठी सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. तर तुम्हाला काय करायचं, जी मुलं शाळेत जातात ना त्या मुलांना म्हणजे आता शाळेत तर त्यांच्या कपड्यांवरती आपण नाही लिहू शकत. तर तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे, पांढरा कोरा स्वच्छ कागद घ्यायचा आहे. तो कागद अगदी म्हणजे पांढरा असावा, त्याच्यावर काही नसावं, म्हणजे रेषा वगैरे असं काही नसावं. आणि त्याच्यावरती तुम्हाला तो असा चौकोनी कागद
घ्यायचा, छोटासा घ्यायचा, त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ वर लिहायचं आणि त्याच्या खाली तुम्हाला तो नंबर लिहायचा आहे. नंबर जो आहे तो हिरव्या रंगाच्या पेनानेच तुम्हाला लिहायचा आहे. लक्षात घ्या, नंबर कोणत्याही काळा, लाल अशा रंगाच्या पेनाने नंबर लिहायचा नाही, फक्त हिरव्या रंगाच्याच पेनाने तुम्हाला तो नंबर लिहायचा आहे. तर आता आणि त्या कागदाची जी आहे ती घडी करायची, छोटीशी घडी करायची, महाराजांच्या समोर तुम्ही ठेवू शकता, तुमच्या हातामध्ये घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवा बघा, कोणतीही सेवा ही कोणताही उपाय किंवा म्हणजे आपण तोडगा करतो त्यावेळी त्याच्यावरती सेवा, मंत्र, स्तोत्र यांचं पठण झालं तरच ती अभिमंत्रित होते, तरच ती लागू पडत असते. म्हणून आपल्याला तो कागद, ती चिठ्ठी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. त्याच्यावरती सरस्वती मातेचा बीजमंत्र तुम्ही म्हणू शकता, इच्छा असेल तर, नाहीतर नाही. बीजमंत्र कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. गणपती बाप्पांचे मंत्र तुम्ही म्हणू शकता. तर जर एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर फक्त तुम्ही एक माळ महाराजांचे मंत्र म्हणायचा आहे, म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ तुम्ही ओम गण गणपते नमः, कारण गणपती ही बुद्धीची आणि विद्येची सुद्धा देवता आहे. सरस्वती मातेचा बीजमंत्र ऐम हा सुद्धा तुम्ही एक माळ म्हणू शकता. तर हे तिन्ही मंत्र जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही म्हणू शकता, किंवा नाहीच, अगदीच कमी वेळ आहे तर तुम्ही फक्त आपल्या महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे. पण माझं म्हणणं असं असेल की तुम्ही गणपती मंत्र म्हणजे गणपतीचा मंत्र ओम गण गणपते नमः, सरस्वती मातेचा बीजमंत्र ऐम आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ, हे तिन्ही मंत्र एक एक माळ तुम्हाला त्या चिठ्ठीवरती म्हणायचे आहेत. अशी चिठ्ठी हातात घ्यायची आणि तुम्हाला ते एक एक माळ तुम्हाला सेवा करायची. आता ती जी काही चिठ्ठी आहे ती चिठ्ठी तुमच्या मुलाजवळ सतत राहील अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे. आता त्या चिठ्ठीमध्ये नंबर कोणता लिहायचा, तर बघा नंबर आहे 4482 4902. मी स्क्रीनवर पण देईन, 4482 4902. अशा प्रकारे नंबर तुम्हाला त्या चिठ्ठीमध्ये लिहायचा आहे आणि तो तुमच्या मुलांजवळ ठेवायचा आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या म्हणजे स्कूल बॅग असते त्यामध्ये ठेवू शकता. अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी म्हणजे 24 तास त्यांच्याजवळ राहील, जास्तीत जास्त वेळ त्यांच्यापाशी तो नंबर राहील, त्याचा प्रभाव तुमच्या मुलांच्यावर पडेल आणि तुमची मुलं अभ्यास करायला लागतील, मोबाईलपासून दूर होतील. जे काही त्यांना मोबाईलचा वेड लागलेला आहे, अगदी खाताना पिताना अभ्यास करताना त्यांना मोबाईल लागतो, तर ते सगळं दूर होईल आणि योग्य त्या ठिकाणी तुमच्या मुलांचं लक्ष लागेल, यात काही शंका नाही. आणि खरं सांगू का, मी सुद्धा हा उपाय करते. खूप बदल झालेला आहे. प्रबल मोबाईल घेतो पण एवढा अजिबात आधीसारखा घेत नाही. या उपायाने खूप फरक पडलेला आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. अगदी काय लागतो, अगदी साधा सोपा उपाय आहे. आता जर तुमची मुलं लहान असतील तर काय करायचं, म्हणजे शाळेत जात नाहीत, दिवसभर घरीच असतात, म्हणजे छोटी मुलं माझ्या प्रबल एवढी, तर त्यांच्याजवळ कसा हा नंबर लिहायचा, तर तुमच्या म्हणजे त्या मुलाचं जे काही ड्रेस आहे, शर्ट आहे, त्या शर्टवरती मागे किंवा पुढे अशा प्रकारे तुम्हाला तो नंबर लिहायचा आहे. म्हणजे कॉलरवरती वगैरे अशा प्रकारे हिरव्याच रंगाच्या पेनाने तुम्हाला तो नंबर लिहायचा आहे. नंबर परत एकदा सांगते, 4482 4902. हा नंबर तुमच्या मुलांच्या शर्टवरती मागे किंवा पुढे, जेणेकरून दिसणार नाही अशा प्रकारे अगदी म्हणजे छोटीशी अक्षरं काढा, छोटेसे अंक काढा, पण मागे किंवा पुढे कॉलरवरती जरी लिहिलं तरी चालेल. तर जी मुलं लहान आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा म्हणण्यापेक्षा उपाय म्हणू, कारण हा परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला हा अतिशय साधा सोपा उपाय सांगितला आहे. कारण हल्ली हे खूप वाढतं आहे. लहान मुलं खूप मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. तर आणि हे खूप वाईट आहे त्यांच्या डोळ्यांसाठी, त्यांच्या मेंदूसाठी. खरं तर त्या मोबाईलमध्ये इतके रेडिएशन असतं की त्यांच्या नाजूक डोळ्यांना, मेंदूवर खूप वाईट परिणाम पडत असतो. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मोबाईलपासून मुलांना दूर ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण तर प्रयत्न करत असतो, पण हल्ली मुलंच इतके हट्टी झालेले आहेत की आपलंही ते कधीकधी पालकांचं ऐकत नाहीत. आपल्यालाच त्यांचं ऐकावं लागतं, असं कधीकधी होतं. त्यामुळे ह्या सेवा, हे उपाय आपण करत राहिलं पाहिजे, जेणेकरून महाराजच त्यांच्यात बदल घडवतील.
तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.